थांब म्हणून. काय होय, काय लावलं त्या? मला मारलं, मला पैसे नाही देत, मला मारत निसते तू. चल लवकर घराकडे हो. हा निसती इकडच्या तिकडे पडून राहिली, मला धावायला लावतं मांग मांग धावायला लावासाठी. लवकर जाते बाबाजवळ. हा निसते पैसे मागतो. ते पाकिट काही चांगले राहते काय? निसते पॅकेट घेऊन मागतो ते आलू चिप्सचे. माय कोण होय व? काय झालं शशिकला, काऊन मारून राहिली पोरीले एवढं? अहो शांताई, काय सांगू तुम्हाला, लय पागल केलंय ना. निस्ता दिवस निघाला ना तर 5-5 रुपये मागते आणि दुकानात जाते, निस्ता आलू चिप्सचे पॅकेट घेऊन येते, तर कुरकुरेचे पॅकेट घेऊन येते. आता तुम्ही सांगा, ते खाणं चांगलं आहे काय? आता घरचं जेवण खावणं बनवलेलं. आता एवढं चांगला स्वयंपाक केला, मी सगळं केलं, ते नाही खात, निस्ते पॅकेट खातो म्हणते, नुसतं बाहेरचं पाहिजे इले. का हो बाई, घरचं खाव ना. आई मस्त वरण भात करते, मस्त लागते, तूप टाकाव त्याच्यात थोडंसं, जेव्हा पोट भरून. त्या बाहेरच्या सामानानं काय पोट भरते काय? पैसे जाते आणि तब्येत खराब होते. नाही नाही, मला तेच चांगलं लागते, मला वरण भात चांगलं नाही लागत. आई नाही तर मला मॅगी बनवून दे, मी मॅगीच खातो, मी वरण भात नाही खात. पहा बरं शांताई, अशीच करते हे. जेवण करायचं म्हणाव ना तर जेवणच नाही करत. एक तर म्हणते पैसे द्या म्हणते, मी पॅकेट घेतो म्हणते, नाही तर म्हणते बस मॅगी आणि पास्ता तेच खातो म्हणते. सांगा आता कसं करू मी? हिची नाही तब्येत खराब होणार आहे काय? हे पाय शशिकला, याच्यातही चुकी म्हटलं आपलीच आहे, म्हणजे मायबापाचीच आहे. तेले कसं लागते मॅगी, कसं लागते पास्ता, हे आपणच चव सांगितली ना, आपणच घेऊन देतो, आपणच बनवून देतो, म्हणून ते मागते खासाठी. तेले काय माहित होते का मॅगी कसं लागते बा म्हणून, पास्ता कसा लागते म्हणून? पहिले आपण त्याच्या जिभेला चव लावून देतो आणि मग ते लेकरं तेच मागते. पण तेले काय समजते का त्याच्यात किती केमिकल असते, किती प्रकारचं त्याच्यात मिसळ असते, ते सगळं हानिकारक असते म्हटलं पोटासाठी. आणि त्यानं एवढ्या तब्येत खराब होऊन राहिला आता तर काही विचारूच नको. आताच ताजी गोष्ट आहे, तुम्ही ऐकली असेल ना मित्रांनो. आता एक 16-17 वर्षाची पोरीची गोष्ट, ते म्हणते नुसतं फास्ट फूड काय म्हणते, म्हणजे बाहेरचं तळलेलं पदार्थ, पॅकेट, बर्गर, पिझ्झा, मॅगी, नूडल्स, हेच काय म्हणते ते. आणि जेवण करेच नाही. आणि माय बापाने लाडून तेललं का खाऊन राहिली तर खाऊ द्या. पण शेवटी काय झालं, पाहिलीच असेल तुम्ही न्यूज, सगळ्या इकडे चालू आहे म्हटलं ते. शेवटी तिच्या पूर्ण आतड्या फाटून गेल्या म्हटलं. आणि त्याची काय झीज होते काय त्या मॅगी नूडल्सची पोटात? आणि त्याच्यानं त्या बिचारीले 2 वेळा ऑपरेशन करूनही जीव गमवा लागला. आता कोणाला दुःख झालं? मायबापालाच झालं म्हणा, आपल्यापेक्षा तर त्यालाच दुःख झालं. पण याच्यातही मायबापाचाच दोष राहते ना. पहिले आपण त्याला लाडालाडानं थोडं खाऊ घालतो, नंतर मग त्याला त्याची सवयच लागून जाते. मग ते कोणाचं ऐकते काय? शेवटी लेकरं होईना ते. आता त्याला एवढी समज राहिली असती तर मग काय विचारायला लागलं असतं? अशी गोष्ट आहे. आता शेवटी त्या पोरीनं जीव गमावला. तर म्हटलं तुम्ही तुमच्या लेकराईले पहा जराशे, असं मॅगी नूडल्स हे देऊ नका बाप्पा. आणि ते तळलेले पदार्थ पॅकेटमध्ये राहते तर म्हटलं किती दिवसाचे राहते. आता आपण घरी तळतो तर दुसऱ्या दिवशी नरम होऊन जाते आणि खायचंही कामी नाही राहते जर आपण पापड गिपड तळले तर. पण पहा बरं, त्या पॅकेटमधले 6-6 महिने 7-7 महिने कोणते तर वर्ष राहते. मग असे कसे राहत असेल ते? त्याच्यावर काही ना काही प्रक्रिया केली असेल ना, म्हणूनच राहते ते पॅकेटात. पण त्यात हे माणसासाठी लेकरासाठी लय हानिकारक आहे म्हटलं, लय हानिकारक आहे. तर म्हणून म्हणतो पॅक केलेले पदार्थ देऊच नका लेकरीले. आणि आलू चिप कुरकुरे हे तर बिलकुलही नका देऊ, त्याच्यात चांगलं तेल वापरलंच जात नाही. आता तुमची शांताई म्हणते बाप्पा, तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, आणि नाही ऐकायचं असेल तर मग करा तुमच्या मनाची. पण मी तर चांगल्याच सांगतो. हो का हो शांताई, खरंच मेली काय होते पोरगी? नाही तर काय माय शशिकला, आता पाय बरं, त्या पोरीच्या पोटात म्हणते त्या मॅगी आणि नूडल्सनं म्हणते पूर्ण 6 लिटर पच झाला होता. जर 100 ml पच झाला ना आपल्या पोटात तर आपला जीव जायचा धोका राहते. आणि त्या एवढ्या पोरीनं 16-17 वर्षाच्या पोरीनं कसं सहन केलं असन? एवढा मोठा पैसा लागला, 2 ऑपरेशन करायला लागले तिच्या पोटात, आणि तरी म्हटलं वाचली नाही म्हटलं ते. तर हे पाडी याच्या पहिलेच आपण सावध होऊन जा लागते. आता लोक फक्त पैसे कमवायच्या मार्गी लागले, बाकी काहीच नाही. त्याले लोकांच्या जीवाशी काय लेणं घेणं देणं नाही आहे, फक्त त्याला पैसा छापणं आहे, बाकी काहीच नाही. म्हणून म्हणतो लेकरीला दूरच ठेव बाप्पा याच्यापासून, पाकिटापासून, मॅगी नूडल्स पास्ता हे काही द्यावंच नाही, काही चांगलं नाही राहतो बाई ते. हो ना शांताई, तुम्ही म्हणून राहिला ना, खरंच म्हणून राहिला. हे पाय बाई, ऐकलं ना त्या पोरगी म्हणते अशीच काय म्हणते, पाय पॅकेट काय म्हणते, मॅगी काय म्हणते, तर तिच्या पोटात भाऊ झाला होता म्हणते. मग असंच भाऊ होऊन जाईल. सांग मग खातं काय मग हे पॅकेट गिकेट मॅगी खातं काय? मग त्यासोबतही असंच होईल. सांग खाशील काय? नाही मी नाही खात आता, मी नाही खात, मी वरण भात खाईन. बरं झालं बाप्पा, समजून गेली मी पोरगी तशी लय चांगली आहे. चल मग तुला वरण भात देतो, चल घरी चल. बरं शांताई, जातो मी घेऊन येले वरण भात खाऊ घालतो, भूक लागली म्हणते. आता नाही देईन तिला, पॅकेट देतच नाही, बिलकुलही नाही देत. हो माय, देतच काय बाप्पा, जीवाच्या अवतीभोवती सारा राडा गेडा देऊच नको बाप्पा. बरं शांताई, येतो मी. हो किती दिवसाचे झाडं लावले बाप्पा, वाढूनच नाही राहिले. काय टाकाव काय माहिती आले, वाढूनच नाही राहिले बाप्पा. हे तर
पाणी टाकून राहिली, सगळं करून राहिली, तरी तेवढेचे तेवढेच दिसते. देवानं मला लेकरू पाय दिलं असतं तर मी नाती पोती असेच खेळले असते अंगणात मस्त. सरा कल्लाच कल्ला राहिला असता, सरा आवाज इकडे तिकडे, हसणं खेळणं रडणं पूर्ण अंगणात. पण देवाला मंजूरच नव्हतं ना ते. एखादं तरी देऊन द्यायला पाहिजे होतं मला लेकरू बाळ. आता मैचा बुडाई चालला गेला आणि मला सोडून चालला गेला. घरात गमत नाही ना फमत नाही. आता पोट भरासाठी वावरात जा लागते. कोण आहे आपलं आलं? अरे लेकरीवरून आठवण आली. काय झालं काय माहिती रश्मीचं? ह्या गेला होता म्हणते ना पिंट्या आणि राधिका. काय निरोप दिला तिच्या सासरच्या लोकांना, काय नाही काय होऊन राहिलं तर विचारून येतो जराशी. आता घराकडे जाऊ का ते पिंट्या राहते तिथं जाऊ? पिंट्या राहते तिथंच जातो. काय झालं काय नाही विचारून येतो. आता ते तर काही इकडे येत नाही. आता ते आपल्याला आपलं समजतच नाही ना. पण आपण काय सोडून देऊ का त्याला? आपल्याला विचारपूस करावंच लागते. शेवटी आपण मोठं थाट आहे ना या घरचं. सोडून थोडी ना जमते. पिंट्या हाय का रे घरात? अरे शांता मोठे या ना बसा ना, या बसा. अहो बाई पिंट्या आहे का घरी? हो ना आहे ना, ते घरातच आहे. येते ते हातपाय गीतपाय धुवून बसा ना तुम्ही. अरे शांता मोठे आई बस ना बस. जाय बरं राधिका, पाणी घेऊन ये बरं आणि चहा कर मोठ्या आईसाठी. हो. अरे राधिका चहा घ्या नको करू बाई, काहीच नको करू. पाणी आणून घे फक्त एक गिलास. चहा काही बी पेत नाही. आत्ताच पेली चहा आणि चहा पेली आणि बाहेर बसली होती तर मला आठवण आली तर मी इकडे आली. चहा घ्या नको करू. आई थोडसा करतो ना. नाही पेतच नाही ना बाई, मी पेतच नाही. नको आणू तू पाणी आण बाई एखादा प्याला भरून बस. बरं आणतो. हा मोठ्या आई कसं काय चालू आहे? चांगलं चालू आहे? तब्येत गिब्येत काय म्हणते? हा रे आता मोठी आठवण येऊन राहिली तुला मोठ्या आईची. एवढे दिवस झाले तर म्हटलं एक चक्कर नाही घराकडे, काही नाही. तुम्हाला तर असं वाटतंय का तुम्हाला मोठी आई आहे की नाही आहे? जरासं पाहत नाही, दुखलं सुखलं आपल्याला आठवण आली तर आपण याव, पण तुम्हाला काही फुरसत भेटत नाही मोठ्या आईच्या इथं याची. आता म्हटलं मन नाही लागून राहिलं होतं रश्मीच्या विषयी ऐकलं तर म्हटलं जराशी विचारून येतो म्हटलं काय झालं काय नाही. आता घराकडे गेलं का तू याई पाहून तोंडच उतरून घेते. मग काय करावं पप्पा? आता तिकडे जातो म्हटलं तिकडे काही गेली नाही. त्या दिवशी गेली होती मी रश्मीला भेटासाठी, पण मग त्याच्यानंतर काही गेली नाही. आणि मग म्हटलं जाऊ दे म्हटलं तू इकडेच येतो म्हटलं तुलाच विचारून घेतो. काय झालं तर आपल्या रश्मीचं? गेला होता ना तू आणि राधिका, काय म्हटलं तर तिच्या सासरच्या लोकांना. घे मग पाणी घ्या. बस ना बाई राधिका तूही बस, तुझ्यासोबतही बोलायचं होतं मला. बोला नाही, पहिले पाणी पिऊ दे मला. अहो राधिका रश्मीचं कसं काय म्हटलं, काय झालं म्हटलं, काय निरोप दिला तिच्या सासरच्या लोकांना? मोठी आई तुला तर माहित आहे रश्मीच्या बाऱ्यात कसं काय झालं तर. आता तिच्या आईच्या पाहुण्यानं म्हणते तिला घटस्फोटाचं म्हटलं म्हणते फोनवर. तर तिनं सांगितलं घरात, तर मग आम्ही गेलो होतो तिथं. मी म्हटलं बापाले तुम्ही जाऊ नका म्हटलं, मी जातो म्हटलं राधिकाला घेऊन. आणि तिथं गेलो आम्ही आणि त्याच्यासोबत बोललो. ते तर काही ऐकायला तयार नव्हते, पण तरी जसं आमच्याकडून झालं तसं समजूत काढली त्याची. मग त्यानं विचार केला आणि काल फोन केला होता. तर फोन केला तर ते म्हणे का म्हणे आम्ही न्याले काही येत नाही म्हणे, आम्हाला फुरसत नाही आहे म्हणे. तर म्हणे तुम्ही आणून सोडून द्या म्हणे रश्मीले म्हणे. तुम्ही आणून सोडा म्हणे? काऊन तिचा नवरा गिवरा कोणीच नाही येऊन राहिलं का तिला न्यासाठी? आता मोठ्या आई तुला तर सगळं माहीत आहे घराचं कसं होऊन राहिलं कसं नाही. आता जर आपण अडत बसलो तर मग राहिली पुरीची जिंदगी तशीच. आणि काय संसार होईन मग तिचा? आता म्हटलं गलती आपल्या रश्मीची होती ना, तर आपल्याला कमीपणा करावंच लागेल ना. तर मन होतं म्हटलं बाबाले म्हटलं सोडून येतो म्हटलं, मीच येतो म्हटलं, तुम्ही काही जाऊ नका म्हटलं. आता एक वेळा समोरचं आपण पाऊल उचलू, मग ते एक पाऊल उचलन, असं करून संसार होऊन जाईल. नाही तर मग काय पडलं ते काही म्हणन आपण काही म्हणन, अशात सगळा ताल बिघडून जाईल. तर असं म्हटलं मी बाबाले. आता बाबा गेले होते घरी. आता गेले घरी तर मग तेव्हापासून काही ते आले नाही. काल सांगत होते त्याला फोन आला होता तर ते इथंच होते म्हणा. फोन आला होता तर त्यानं सगळं ऐकलं, त्याच्यासमोरच गोष्ट झाली. मग असा विचार होता. आता सांग ना तुझे मत सांग ना काय आहे तर. आता तू जे बोलून राहिला तर त्याच्यावर तर असंच वाटून राहिलं का तुझे बोलणं बरोबर आहे. आता चुकी आपल्या पोरीचीच होती ना. आता तू आईला बोलते ना बाबू, काय सांगावं आता तुले? तू आईचंही जरासं समजवत नाही त्या पोरीले, काही नाही जशी करते तशी करू देते. आता मायबाप कायले राहते, समजावासाठीच राहते ना. लेकराईले काय समजते, त्याचं भलं त्याच्या मायबापालाच समजते. त्याचं काही एवढं वय राहते काय? आता तुमचं काय एवढं वय आहे काय एवढं सगळ्या गोष्टी करायचं? पण जाऊ दे, जे काही विचार केला ना त्या माया हिशोबानं तर चांगलंच आहे. कारण की कसं आहे, आता तुम्ही एक पाऊल उचलन तर पोटीची जिंदगी तरी होऊन जाईल. नाही तर मग राहिलं तेच आहे मग मायबापाच्या इतर हा म्हणून. आणि एक वेळा पोरगी राहिली का तिला बट्टाच लागून जाते. आता तुला तर माहीत आहे दुनिया कशी आहे. बट्टा लागलेल्या पोरी लवकर खपत नाही मग काय करतं? मग तेच आहे, इच्छा तोडा आणि तिथं जोडा. त्याच्यापेक्षा हेच बरं आहे.
पाय ना, मग तुला असं चांगलं वाटत असेल तर कर, नेऊन सोडून द्यायचं तिले. मी गेली होती तशी तिला भेटायला. आणि तुझं काय मत आहे राधिका? आता मोठी आई मी काय म्हणू, लहान तोंड आणि मोठी गोष्ट. आता जसं वाटते मोठ्या लोकांले आता तसं करा. आणि आता मी तर गेली होती तिथं, मी पिऊची गेले होते ना तिथं रश्मिताच्या सासरी. आता जेवढं जमलं तेवढं बोलून आलो. आता त्याच्यावरच त्यानं फोन घेऊन केला होता म्हणा, निरोप त्याच्यावरच दिला आम्ही गेलो होतो म्हणून. तर आता मला असं वाटते म्हणा का सोडून द्या म्हणून रश्मिताईले. आता तेही नाही येणार आणि मग आपणही नाही सोडणार, तर मग अजून जसं होतं तसंच होऊन जाईल ना. तेही बरोबर बोलून राहिली म्हणा तू, पण मला असं मत होतं का जरासं समजावायला झालं का तुझं रश्मीले. 2 गोष्टी तिच्या कानी पडल्या असत्या, तिला हिंमत आली असती. आता पोरगी एकटी धाकटी जाईन तिथं. तिथं पहिले काही ती एवढ्या दिवस राहिली नाही, आणि आता म्हटलं इथून तुटून जाईन तर अजून तिचं मन भारी होऊन जाईन. 2 चांगल्या गोष्टी सांगतो तिले, जाजो ना तुम्ही घराकडे. शेवटी इथेच सासर आहे ना, इथे किती दिवस निपणार आहे तुमचं? बरं मग केव्हा सोडतं तर इले रश्मीले नेऊन केव्हा सोडतं, उद्या का परवा? नाही मोठी आई, लवकरात लवकर होऊन गेलं तर बरं राहते. मग अजून उशीर झाला का शिडपात होऊन जाते, ते गोष्टी विसरून जातात लोक. उद्या सोडतो ना, उद्या सोडतो तिले नेऊन. बरं मी तशी सकाळी चालली म्हणा कामाले. आता तू केव्हा जाशील, दुपारी जाशील ना का किती वाजता जाशील? मी येऊन जातो तशी 11 वाजेपर्यंत. हो 11 वाजताच्या नंतरच निघन. तू येऊन जाजो कामावरून, आणि मग भेट होऊन जाते रश्मीची आणि तुई. तिला जर असं चांगलं वाटते का सगळे हाय बा एकातच म्हणून. तिला जर असं दिलासा देता येते थोडंसा. बरं मी आता जातो, संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करतो. मग सकाळी कामावर जा लागते. आता एक टाइम स्वयंपाक करतो मी, आता करून घेतो, तर मग सकाळी काही करत नाही, तेच नेतो डब्यावर. मी जातो. मग जीवावर येते माया. मोठ्या थांबून जा ना, जेवण करूनच जा ना, आणि सकाळी डब्यासाठी घेऊन जा. थांबून जा, मी बनवून घेतो ना जेवण आपल्या तिघासाठी. नाही हो बाई, मी नाही थांबत. तुझी सासू काय म्हणा तिथं चालली म्हणा, तिथून डबे नेते म्हणा, जेवण घेऊन करते म्हणा. तू हाय सासू कशी बाप्पा? अजून म्हटलं तू राग करन, तशीच तर तू राग करते तुझी सासू. नाही बाप्पा, करतो मी, मला काही जीवावर नाही येत एवढं. आता एकटीच आहे ना मी. आता काय 2 पोळ्या केला काय, एक सकाळी आणि एक संध्याकाळी होऊन जाते. काही टेन्शन नको घेऊ, तुम्ही बात करतो. बरं पहा मग काय करायचं आहे तर रश्मीचा. येतो मी उद्या मग. राधिका, आता रश्मी तर चाललीच येईन उद्या. मग मला असा विचार होता का मग आपण इथं राहून काय करतो. तसंही म्हटलं बाबाला अर्धे पैसे त्याच लागून राहिले, खर्चा पाण्याले. मायाकून काही एवढं मोठं होत नाही घराचं दाराचं. आता म्हटलं एवढं याचा किराया इथेच भरला, भाड्याच्या रूमचा. मग कसं करतं आता सांग ना तू. मला मन होतं का आता रश्मी तर चालली जाते, आपणही चाललं जाऊ म्हटलं तिथं. पिऊची, आता आपण जेवण घेऊन करू आणि घराकडेच जाऊ आणि पाहू ना तिथं काय होते तर. मग मी आईले फोन लावून सांगतो तुम्ही काय म्हणून राहिले तर. मग नंतर आपण या विषयावर बोलू. पण सध्या तुम्ही रश्मीताईचा हे घ्या, काळजी घ्या थोडीशी, आणि जा ना भेटून या ना तेले. नाही मी एकटा नाही जात, तूही चल सोबतच जाऊ. बरं सोबतच जाऊ. मग चला मग जेवण करून घेऊ. बरं सोबतच जाऊ. पहा मित्रांनो, आता रश्मीताई तर चालल्या तिच्या सासरी. मग आता मी चालली जाऊ का माझ्या सासरी? आता विचार तर मग तसंच आहे, पण एक वेळा आईले फोन लावा लागेल ना. आई म्हणून सांगितलं नाही ना, काही नाही म्हणून, आणि चालली गेली म्हणून. आईचाही विचार घ्यायला लागते ना थोडासा. आता आईनं एवढं करून पाठवलं होतं ना, आईचं तर मनच नव्हतं इथं पाठवाले. पण आता माझा संसारी बरोबर जागेवर आला. आता मला काही टेन्शन नाही. तर आता काय करू मी, सांगा ना तुम्ही कमेंटमध्ये. जाऊ का सासरी का इथंच राहू भाड्याच्या रूममध्ये? आणि असा आहे बाप्पा आजचा व्हिडिओ. आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, तुम्ही सबस्क्राईब करा तर आपलं चॅनल समोर जाईल. आणि आम्हाला कमेंट करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुमची राधिका तुमची वाट पाहते का तुम्ही काय कमेंट करता म्हणून.